तुम्ही घ्यायचे आणि सत्तेत बसवायचे आणि तुम्ही पुन्हा सांगायचं की आता आम्ही मोठे झालेलो आहोत। दुसरं एक म्हणजे इथे काँग्रेस आणि मुंबई। बरं विद्याताई, परत येतो। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांसोबत ठेका धरलेला आहे। गुलालाची उधळण झाल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत गुलाबराव पाटील थिरकतानाची ही दृश्य आपण पाहतो। बरं, या दृश्यांमध्ये आपण यावेळेला पाहतोय की गुलाबराव स्वतः कार्यकर्त्यांबरोबर एकरूप होऊन गुलालाची उधळण करत नाचताना गाताना सेलिब्रेशन त्या ठिकाणी करताना दिसतंय। विद्याताई, तुमच्याच मुद्द्याकडे पुन्हा एकदा येईल, म्हणजे यावेळेला होणारा लोकसभेतला, विधानसभेतला किंवा महापालिका निवडणुकांमधला विजय जो आहे तो उधारीच्या उमेदवारांवरचा विजय आहे असं तुम्हाला थेट म्हणायचंय का? उधारीच्याच याच्यावरती आहे। म्हणजे आमच्या पक्षातले लोक, सगळ्यात पक्षातले, म्हणजे अशोक चव्हाणांना पण तिकडे तुम्ही घेतलेलं आहे, इकडे काँग्रेसचं, इकडे राष्ट्रवादीचे लोक आपल्या पक्षात घेतलेले आहे। त्यांना सगळ्यांना पदावरती देऊन, मंत्रीपद देऊन आणि पैसा अमाप खर्च करून, निवडणूक आयोग हाताशी धरून, आता ते कोण दुबे का कोण ते राज आणि उद्धवजींना चॅलेंज देत आहेत। तर त्यांना मला सांगायचंय की काँग्रेस जर आमच्याबरोबर राहिली असती, काँग्रेसने उगाचच भीती घेतली की आपण जर राज आणि उद्धवांबरोबर गेलो तर आपली उत्तर भारतीय मतं कमी होतील, असं बिलकुल नाहीये। जेव्हा उद्धवजी महाविकास आघाडीमध्ये आले, त्यांनी जरी हिंदुत्वाचा कायम गजर केला असला तरी मुस्लिम वोटर्सने सुद्धा उद्धवजींना मतं दिलेली आहेत। आणि आज जे एमआयएम वाढताना आपल्याला दिसते ते एवढ्यासाठीच दिसते की मी एक विश्लेषण इथे करते अशासाठी की एमआयएम कडे लोक जात नव्हते, मुस्लिम लोक, पण हिंदू मुस्लिम इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप चालवते, आताही चालवते ते कार्ड। त्याच्यामुळे डिवाइड अँड रूल, म्हणजे आपण जर हा वाद निर्माण केला तर म्हणजे मुंबईमधले सुशिक्षित वोटर्स, मराठी वोटर्स, हिंदू वोटर्स जे आहेत त्यांनी उद्धव आणि राजजींकडे येणं आवश्यक होतं। त्यातले काही लोक तिकडे गेल्यामुळे हे दुब्यांसारखे लोक असे विधानं करताना आपल्याला दिसत आहेत। इथे तुम्ही मुस्लिमांचा कितीही द्वेष केला तरी मुस्लिम या देशाचे नागरिक आहेत आणि ते काय पाकिस्तानात जाणार नाहीयेत। अनेक मुस्लिमांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा बलिदान दिलेलं आहे, आरएसएसच्या लोकांनी दिलेलं नाहीये। त्यामुळे आज तुम्ही सत्तेवर बसल्यानंतर जर तुम्ही हिंदू मुस्लिम करून वोट बँक तुमची मजबूत करत असाल आणि उद्धवजींना किंवा राजजींना कमी लेखत असाल तर मला असं वाटतं उद्धवजी आणि राजजींनी यांना उत्तरं चांगली दिलेली आहेत, नाही असं नाहीये। आज काय त्यांचा पराभव झालेला नाहीये। हे जे आज तुम्हाला दिसतंय की भाजप पुढे गेलेली आहे किंवा एकनाथ शिंदेजी पुढे गेलेले आहेत, हा केवळ तुमचा पैसा वाटप आहे आणि विकास राजकारणाचा। मेट्रोचा विकास कोणी केला? ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा रंगशारदामध्ये 2006ला मला आठवतं मी सुद्धा गेले होते तिथे, त्याचं हे झालं होतं। तिथपासून तो विकास सुरू झालेला आहे। पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा सत्तेवर बसले तिथपासून ते इंदिराजी असतील, राजीवजी असतील, सगळ्यांपासून हा विकास झालेला आहे। शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नवी मुंबई विकसित केलेली आहे। बीकेसी जे आहे ते शरद पवारांनी विकसित केलेलं आहे। आज क्रिकेटला जेवढं बळ मिळालं ते शरद पवारांची देण आहे। म्हणजे विकास करणारे हे सगळे आहेत आणि विकासाची गंगा पुढे आणायचं तर ते प्रशासनाचं काम आहे। ते कोणीही सत्तेत आलं तर ते प्रशासन करणारच आहे। त्यामुळे विकास आम्ही केला। माझ्याबरोबर तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये चला, विकास तिथे आहे का? विकासाचं प्रकाशच तिथे नाहीये। झोपडपट्टीवासियांना, संजय गांधी नॅशनल पार्कच्या झोपडपट्टीवासियांसाठी मी गेले अनेक वर्ष लढते, अजून त्या लोकांना घरं का मिळाली येईल। मात्र यावेळेला आक्रमक झालेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांना ज्यावेळेला प्रवेश नाकारण्यात आलेला होता आणि त्यांनी ईव्हीएम संदर्भातले आक्षेप नोंदवलेले होते त्यावेळेला अक्षरशः तिथले बॅरिकेड्स तोडून मतमोजणी केंद्रामध्ये रुपाली ठोंबरे पाटील या प्रवेश मिळवतानाची आपण दृश्य पाहतोय। एरवी सुद्धा डॅशिंग नेत्या म्हणून ज्या रुपाली ठोंबरे पाटलांना ओळखलं जातं त्यांचा डॅशिंगपणा दाखवणारी ही दृश्य आपण परत टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। कारण रुपाली ठोंबरे पाटील यांना प्रवेश नाकारलेला होता, मात्र कुठल्याही अडचणींवरती मात करत रुपाली ठोंबरे पाटील या कशा प्रकारे पोहोचतात हे दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। पुन्हा एकदा विद्याताई आपल्याकडे येत असताना कपिलजी, मला विद्याताईंचाच मुद्दा तुमच्याकडे थोडासा टाकावासा वाटतो। तो म्हणजे असा की एका बाजूला आपले स्वतःचे उमेदवार तयार करणं, आपली स्वतःची पार्टी तयार करणं आणि त्यातून एखादा विजय मिळवणं हे प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्त्वाचं असतं। मात्र सध्याचं राजकारण जे आम्ही यावेळेला पाहतोय या राजकारणामध्ये कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणते प्रवक्ते आहे, कोणत्या पक्षाला कुठल्या पक्षानं हाक मारायची हे देखील आमच्यासारख्यांना फार जड जातं। पुन्हा एकदा आपल्याकडे येईल मंत्री शेलार
हे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. शेलार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं यावेळेचं वृत्त आपण पाहतोय. खरं तर या घडामोडींना वेग येणं हे साहजिक होतं, कारण भाजपनं 99 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे, शिवसेना 31 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे. पुढचा वाद निश्चितच हा असेल की महापौर कोण आणि महापौर पद हे कुणाला द्यायचं, तो कॅन्डिडेट असू दे किंवा तो पक्ष कोणता, यावरती आपली नजर असेलच. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमनं मुसंडी मारलेली आहे. लागवी अगदी, आणि ही जी मुसंडी आहे ती मात्र दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये प्रचंड नाराजी होती. तिकीट वाटपापासून अनेक बंडखोरांनी त्या ठिकाणी शड्डू ठोकलेला होता. या सगळ्याविषयी नाराजी व्यक्त केलेली होती आणि याचाच फटका हा भाजपला बसतोय का हे पाहणं महत्वाचं आहे. तर आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटी करता वर्षा बंगल्यावर आता पोहोचलेले आहेत. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर आता मात्र या सगळ्याविषयी तर एमआयएमचा जल्लोष आपण या क्षणी पाहतोय. एमआयएमनं बहुतांश ठिकाणी मुसंडी मारल्यानंतर जल्लोषाला सुरुवात. बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोषाला अक्षरशः उधाण आल्याचं आपण पाहतोय. एमआयएमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जल्लोष साजरा करताना दिसत आहे. एकाच वेळेला टेलिव्हिजन स्क्रीनवरती ही दृश्य आपण दाखवणार आहोत. वेगवेगळ्या ब्रेकिंग न्यूज चालूच आहे. कपिलजी, आता तुमच्या मुद्द्याकडे येतो. जे मी तुम्हाला म्हणालो, कोण कोणत्या पक्षाचा आहे, कुणाला काय नावानं हाक मारायचं, जसं आमच्यासाठी हे कन्फ्युजन आहे, तुमच्यासाठी देखील आहे का? कपिलजी. नाही, मुळात मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की महाराष्ट्र एक सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्राचं होतं, अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून होतं. आणि हे सगळं नासवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. आपण हे सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे. 2014च्या पूर्वी असे फारसे प्रकार आपल्याला पाहायला नाही मिळाले, परंतु आता जिंकण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं, म्हणजे आपण जर ज्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप झालं त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यालयांच्या बाहेर त्यांच्याच निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश जर पाहिला तर आयारामांना, दुसऱ्या पक्षातला, म्हणजे विशालजी, काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजप झालेली आहे. हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत सगळी राजकीय संस्कृती नासवण्याचं काम या लोकांनी केलं. आणि मग त्यांच्या मदतीला अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, आता रुपाली ठोंबरेंचा आक्रोश आपण या ठिकाणी पाहत होतो. आपल्या चॅनलवरती अनेकदा मतचोरीच्या मुद्द्यावर त्या आमच्यावरती भिडत होत्या. आज त्यांना जाणीव झाली की मतचोरी होते आहे, निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते आहे. हे असेच एकमेकांचे कपडे आता आलं, त्यांना कळालं. आता हे असेच एकमेकांचे कपडे फाडणार आहेत. पुढच्या काळात सुद्धा अशाच पद्धती सातत्यानं होत राहतील. जेव्हा दुसऱ्याचं घर जळते तेव्हा ते चांगलं वाटते, पण आता स्वतः ठोंबरेंचं घर जळायला लागलं, त्यांना कळायला लागलं की खरंच भाजप कशा पद्धतीचं राजकारण करते आहे. याची जाणीव भविष्यात अजित पवारांना सुद्धा होईल, एकनाथ शिंदेंना सुद्धा होईल. तरी सुद्धा माझ्या काँग्रेस पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचं मला कौतुक वाटते. कुठलीच बाजू सोबत नसताना ते लढलेत. दुसरी गोष्ट, आता एमआयएम सुद्धा भाजपच्या मदतीला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. मतविभाजन ज्या ज्या ठिकाणी करायचं असते त्या ठिकाणी ते एमआयएमला ताकद देतात. अशा पद्धतीची सगळी भानगड आहे. तरी सुद्धा या घडीची, माफ करा तुम्हाला मध्येच थांबवलं मी, या घडीची महत्वाची बातमी. नाशिकमध्ये भाजपचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत. माजी आमदार वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते पराभूत आहेत. भाजपचे 3ही उमेदवार नाशिकमध्ये विजयी झाल्याची बातमी आता